आम्ही मैत्रिणी एकत्र आलो आणि मसाले भात झाला नाही असं होऊच शकत नाही। अगदी लहानपासूनच्या आठवणींना उजाळा देणारा हा मसाले भात, चविष्ट आणि झटपट होणारा, अगदी 20 मिनिटात तयार होतो। चला तर बनवूया। त्यासाठी साधारण 300 ग्राम म्हणजेच 1 कप इतका बासमती तुकडा तांदूळ मी घेतलेला आहे। स्वच्छ धुवून घ्यायचा, भिजत ठेवण्याची गरज नाही। आवडीनुसार भाज्या घ्यायच्या। मी इथे गाजर तोंडलं घेतलेलं आहे, मटार, हिरव्या मिरचीचे काप, कांदा, टोमॅटो आणि भरपूर कोथिंबीर। एका कढईमध्ये 3 चमचे किंवा 4 चमचे तेल गरम करायचं। जिरं मोहरीची फोडणी द्यायची आहे। ते छान तडतडलं की कच्चे मसाले घालायचे। तेजपत्ता, दालचिनीचा तुकडा, चक्रफूल, लवंग, इलायची, मिरी देखील घालायची। आलं लसणाची पेस्ट घालायची आणि तेलामध्ये छान परतून घ्यायचं आहे। नंतर घालायचा कढीपत्ता, हिरव्या मिरचीचे काप, टोमॅटो आणि कांदा घालायचा आहे आणि आपल्या कट करून ठेवलेल्या सर्व भाज्या घालायच्या आहेत। भाज्या तेलामध्ये छान परतून घ्यायच्या। भाज्या परतून घेतल्या, आता यामध्ये घालायचे आहेत पावडर मसाले। गरम मसाला घालायचा आहे, हळद, लाल तिखट आणि धने पावडर। पावडर मसाले तेलामध्ये छान परतून घ्यायचे आणि आता या स्टेजला यामध्ये पाणी घालायचं आहे। तर आपण जर 1 कप तांदूळ घेतला असेल तर 2 कप इतकं पाणी आपण यामध्ये घालायचं आहे। मी इथे कोमट पाणी घातलेलं आहे। आता या पाण्याला छान उकळी आली की यामध्ये आपण तांदूळ घालणार आहोत। त्या अगोदर चवीपुरतं मीठ घालूया, बारीक चिरलेली कोथिंबीर, तांदूळ घालायचा आणि छान मिक्स करून आपण असंच याला शिजवणार आहोत, यामधील बऱ्यापैकी पाणी कमी होईपर्यंत। आणि बघू शकता 3 ते 4 मिनिटातच बऱ्यापैकी पाणी ही कमी झालेलं आहे। आता याला आपण झाकून शिजवायचं आहे, फक्त 7 ते 8 मिनिटाकरिता। झाकून ठेवूया आणि बघा, मस्त वाफळता मसाले भात आपला तयार आहे। फक्त 7 ते 8 मिनिटाकरिता आपण कमी आचेवर झाकून ठेवलेलं। मधून मधून मी 2 वेळा याला छान हलवून घेतलेलं आहे, कढईच्या तळाशी चिटकू नये म्हणून। बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची, छान मिक्स करायचा आणि गरमागरम मसाले भात खायला